त्यांनी श्रीधरला विनंती करण्यात आता 40 मिनिटात 40 श्रीधर ए वे ऑफ लाईफ 6 सप्टेंबर 2015 ताडीवाला रोड. रेकॉर्डिंग करतो. हो शब्द बोला. शब्द बोला. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी खेळाडू. हाय श्रीधर. हाय तर परमेश्वरी कृपा अल्पॉईट संस्था कार्यक्रमाने मदत रक्तदान काढण्याच्या घातक बोटावरती दूर आहे. आज 6 सप्टेंबर 2015 चैतन्य समूह ताडीवाला रोड पुणे यांचा पहिला वर्धापन दिन आहे. देवाचे आभार. या समूहाला गेली वर्षभर कार्यरत राहण्याकरता त्यांनी मदत केली. सर्व सभासदांना या समूहाच्या शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आत्ता सकाळी इथे 2 आपले नॉन अल्कोहोलिक मित्र आले होते, अण्णा आणि त्या मॅडम. मला खूप बरं वाटलं की इथली जी मंडळी कार्यकर्ते मंडळी आहेत त्यांनी त्या नॉन अल्कोहोलिक माणसाला अनॉनिमिटीबद्दल जागृत केलेलं होतं. बऱ्याचदा आपण पाहतो की ते धनाधन सगळ्यांची आडनावं बिडनावं जुनाई करून टाकतात. प्रमुख पाहुणे असतात ते, हे आमचे देशपांडे, हे आमचे मुंदेकर, सगळ्यांचे अनॉनिमिटीची वाट लावून टाकतात. पण आजचे जे पाहुणे आहेत त्यामुळे त्याचं श्रेय मला वाटतं नवीन आलेल्या पाहुण्यांना अनामिकतेची जाणीव करून देण्याचं श्रेय या समूहाच्या सभासदांना आहे. त्यामुळे मला ते कौतुक वाटलं त्यांचं. मी वयाच्या 18व्या वर्षी दारू प्यायला सुरुवात केली. भिवंडीला राहायचो आणि भिवंडीला थिएटरमध्ये मित्रांच्या बरोबर पहिल्यांदा आयुष्यात दारू प्यालो. 29व्या वर्षी म्हणजे 11 वर्ष दारू प्यायल्यानंतर ठाण्याचे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर दिनकर जोशी यांनी मला अल्कोहोलिक सणाचा मेसेज दिला. केस पेपरच्या मागे लिहिलेला अजूनही आहे. 15 जून 1989चा केस पेपर माझ्याकडे आहे. क्रॉनिक अल्कोहोलिक, जुनाट दारुड्या, ॲडवाइस टू अल्कोहोलिक्स अनॉनिमस, अल्कोहोलिक सणाचा पाठवण्यात येत आहे. सुभाष के, नवभारत शाळा, मंगळवार शनिवार संध्याकाळी 7:30. 11 वर्ष दारू पिऊन सुद्धा मला जेव्हा डॉक्टरने सांगितलं तेव्हा मी मनातल्या मनात जाम शिवाय घातल्या डॉक्टरला. येणार म्हटलं की त्यावेळेच्या मिटिंगला म्हटलं अक्कल नाही आलं, काय तुम्ही त्याला शाणा केला. पण ह्या 11 वर्षामध्ये माझी दारूनी काय अवस्था केली होती त्याचा आम्ही मागे वगैरे विचार करतो तेव्हा मला लक्षात येतं. पहिली 5 वर्ष दारूने फार मला नुकसान केलेलं नव्हतं, कारण मी माझ्याकडे पैसेच नव्हते फारसे. माझं वय कमी होतं. माझे वडील शिक्षक होते. मी वडिलांना जाम घाबरायचो. वडील शिस्तप्रिय किंवा करडी शिस्त असायची. पहिल्या 5 वर्षात जरा थोडी माहिती काढून ठेवली. दारूची जी काय विशिष्ट पद्धती असते, विशिष्ट बोली भाषा असते, ड्रायडे असते, बैठणे का क्या वगैरे, ही जी काय बोली भाषा जी होती ती मी सगळी आत्मसात करून ठेवली होती. पण तेव्हा देखील मी त्या पहिल्या 5 वर्षात मी 3 महिन्यात वगैरे एकदा दारू प्यायलो असेल सरासरीने. जेव्हा प्यालो तेव्हा मी उलटी केली, मारामारी केली, भानगड केली, शिव्या दिल्या. आणि मित्र त्या 5 वर्षात पण पहिले सांगायचे मला की बाबा तुला पिता येत नाही, कशाला पितोस तू. पण अल्कोहोलिक सणाच्या मिटिंगमध्ये येईपर्यंत काय मला ते जमलं नव्हतं. नंतरच्या 5 वर्षात म्हणजे 1984 ते 1989 अशी 6 वर्ष मी नोकरी करायला लागलो. माझ्या खिशात पैसे आले. माझ्या वडिलांनी आणि आईने जे काही संस्कार केले होते त्या मी मुळामध्ये विद्रोही माणूस आहे, कम्युनिस्ट आहे मी. त्यामुळे मला जे काही संस्कार केले होते चांगले होते संस्कार खरंच. पण त्याची वाट लावायची आजही मला तो माझ्या डोक्यातला विचार आहे. मी परवा होमिओपॅथी डॉक्टरकडे गेले होते. ते म्हणाले की अजून असंच वाटतं का. म्हटलं हो. समोर एखादा म्हातारा माणूस काठी टेकत धोतर नेसून चाललेला असेल तर त्याचा काष्टा खेचवावा असं मला अजूनही वाटतं. आता मी 26व्या वर्ष सोबरिटीचं चालू आहे. त्यामुळे गाढवपणा हा अंगात मुरलेला असल्यामुळे तो जायला वेळ लागतो. माहीत नाही आणखी 25 वर्ष पण कदाचित लागतील, माहीत नाही त्याला. पण त्या 6 वर्षात माझी धुलाई झाली. दारू पिण्यामुळे पैशाचं नुकसान झालं. बाकी सगळ्यांनी आतमध्ये नाही बोलू नका सांगण्यापेक्षा आत या सांगा. ते बोलू नका म्हणजे 5 मिनिटं गप्प बसणार, पुन्हा 6व्या मिनिटाला देत दणादण चालू आहे. त्याच्यावरचे कार्यकर्ते म्हणजे बाहेर थांबा, 5-6 कार्यकर्ते थांबा बाहेर आणि उरलेल्या सगळ्यांनी आत या. चहा घेऊन आला तरी चालेल ना, आतमध्ये चहा प्यायला तर चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. काय कार्यकर्त्यांचं पण कोणी ऐकत नाही ना, शिवाय काही करत नाही. अल्कोहोलिक सणाची गंमत आहे. कोणाचं नाही ऐकलं तरी चालतं आणि माझ्यासारखं न ऐकणाऱ्या माणसाचं तर काय तर फारच खाऊ शकतं. माझ्या स्टोरीत मी होतो की मी 24व्या वर्षापासून 29व्या वर्षापर्यंत जाम धुलाई केली स्वतःची.
दारू पिण्यामुळे तब्येतीचं नुकसान झालं, आर्थिक नुकसान झालं, व्यावसायिक नुकसान झालं. मला आता मी माझ्या शेजारी मित्राशी बोलत होतो, माझं स्वतःचं मेडिकल स्टोअर होतं. मला बखाट धरून बाहेर काढलेलं आहे, पार्टनरशिपमधल्या धंद्यामधनं गचंडी धरून बाहेर काढलेलं आहे लिटरली. कारण मी 24 तास दारू प्यायचो, दुकानात स्टेनलेस स्टीलच्या ग्लासमध्ये दारू प्यायचो, घरी जायचोच नाही, दिवस रात्र तिथेच पडलेला असायचो. सकाळी बाहेरून कुलूप लावलेला असायचं, 2 दरवाजे असायचे, त्यामुळे मी आतमध्ये झोपलेलं असायचं आणि 11 वाजेपर्यंत दुकानात उघडलेलं नसायचं. मग त्या पार्टनरला कोणतरी फोन करून बोलवायचं, यायचं, कंटाळला तो पण विचारा. त्याच्यावर सहनशीलतेचा अंत झाला आणि त्यांनी मला बाहेर काढला. मी स्वतः ड्रिंकर होतो, म्हणजे एकदा बसलो की 8-8 दिवस अशी सलग दारू प्यायचो, 24 तास दारू प्यायचो. मग बंद झाले की मग केस उठतात, जखमा काढत बसवायचे, काय काय नुकसान झालं 8 दिवसांनी. माझा पॅटर्न, बीच पॅटर्न जरा चक्रम प्रकार होता, त्यामुळे अल्कोहोलिक सनाच्या मीटिंगमध्ये येईपर्यंत माझं सगळ्या प्रकारचं नुकसान झालं. माझ्या आईवडिलांच्या इज्जतीचा खूप फालुदा झाला, कारण ते आईवडील बिचारे शिक्षक होते, हेडमास्टर होते वडील, म्हणजे त्यांच्या इज्जतीचा खूप फालुदा झाला. त्याचं एकच उदाहरण देतो मी. मला आठवतंय, मला पुण्यामध्ये एका चुलत बहिणीचं लग्न होतं आणि पूर्वी जानोसा यायचं, एसटी घेऊन यायचं. तेव्हा माझ्या डोंबिवलीला काका राहायचे, त्यांच्या जानोशामध्ये आम्ही इथे आलो होतो आणि सकाळी 11 वाजल्यापासूनच आमचा कार्यक्रम चालू होता, आदल्या दिवशी रात्रीपासूनच चालू होता. जानोसा परत जातो लग्न लावून 5 वाजता संध्याकाळी, तेव्हा मी फुल टूर झालेलो होतो. आणि त्या बसमध्ये अमिताभ बच्चन माझ्या अंगात संचारला, बॉम्बे टू गोवा म्हटलं, आणि ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत मी डान्स करत होतो, कोणाच्या अंगावर उलटी करत होतो, कोणाला गळा दाबत होतो, टाळी मागत होतो. आणि माझे आई वडील त्या 60 लोकांमध्ये सगळे जवळचे नाते होते, खाली मान घालून बसले होते. माझ्या अंगावर काटा येत होतो प्रसंग सांगताना. अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये येण्यापूर्वी जेवढी काय धुलाई व्हायची तेवढी झाली. BW म्हणतो की आम्ही हात तळ वर केला पाहिजे. पूर्वी मला सांगायची खात असायची मी हाय बॉटम केस आहे, तर मी सांगत नाही. पण मला कळतंय की हाय बॉटम केसवाला माणूस परत दारू पिण्याची शक्यता जास्त असते. जिची धुलाई झालेली असते. आमचं सुभाष सांगायला, साला मरता मरता वाचलो, बायको गेली, अमुक झालं, तमुक झालं, हे जे काही 3-4 पॅरामीटर आहेत, ती माणसं दारू परत पिण्याची शक्यता कमी असते. माझं लग्नच झालेलं नव्हतं, मी 24 तास पित नव्हतो, माझं ह्याव नाही गेलं, त्याव नाही गेलं, त्यामुळे मला परत दारू पिण्याची शक्यता आहे. आणि माझ्या डोक्यात काही दारू पिऊन काही गेलेलं नाही. आजच सकाळी कोणीतरी शेअर केलं, ड्रंकन चिकन. तिच्या आईला मी म्हटलं, दारू म्हणजे तिला कोंबडीला मारायची, आधी दारू पाळायची आणि मग कापायची, की चिकनमध्ये हे करायचं, काय समजत नाही. म्हटलं त्याला लगेच शेजारी बसला, रमेश म्हणजे ड्रंकन चिकन कशी बनवणार सांग, तुम्हाला भडव्या 24 वर्ष झाली, आता कशाला ड्रंकन चिकन विचारलं. मग माझ्या डोक्यातली दारू काय अजून गेलेली नाहीये, मी अजूनही दारुडे आहे. पण ह्या 11 वर्षाच्या दारू पिण्यामुळे सगळं करून झालं, आई वडिलांनी हाकलून झालं. मलाही कळलं होतं तोपर्यंत की आपल्याला थोडी दारू पिता येत नाही, सगळे प्रयत्न झाले. शेवटी डॉक्टरने जो मेसेज दिला होता त्या भिवंडी ग्रुपच्या मिटिंगला मी नाहीला असतो असा 1-2दा येऊन गेलो, जाळी होती, मला काय पटलं नाही, हे सगळे वयस्कर मंडळी दिसतात. पण शेवटी त्या माझ्या मित्रांनी मला अल्कोहोलिक सनाच्या पहिल्या मिटिंगला आणला. तो दिवस होता 23 सप्टेंबर 1989. 7:30 वाजता मिटिंग सुरू झाली. 5-6 डोकी होती. 2-3 अनुभव सांगितले, प्रार्थना म्हणायला सांगितली. आपला रिवायवरचा लकी नावाचा सभासद आहे, तो गमतीने छान सांगतो. तो म्हणतो, एक मीटिंग में जादू है, 12 स्टेपिंग करने का इसका मतलब ये होता है खाली तुमको तुम्हारा जादू चला इसको एक मीटिंग में लेके आने का. मीटिंग मध्ये आणला की मीटिंगची स्वतःची एक जादू आहे. आणि मी जो माझा अनुभव सांगतो, 23 सप्टेंबर 1989 मंगळवार, त्या दिवशी मी अल्कोहोलिक सनाच्या भिवंडी ग्रुपची पहिली मीटिंग केली. मला एकदम वेगळं होतं. एक म्हणजे चला प्रार्थनेला सगळ्यांनी उभे राहा आणि हात जोडले आणि प्रार्थना म्हटली. तिथला देवाशब्द मी म्हटला नाही. मी बरेच 3-4 महिने देवाशब्द म्हणत नव्हतो. आणि प्रार्थना म्हटली, मग कोणीतरी ते वाचन केलं, मग कोणीतरी फोटो लावले होते, हार लावले होते. आणि मग कोणीतरी येऊन म्हणाला, माझं नाव अमुक अमुक आहे आणि मी दारुडे आहे. आयला मी हैराण झालो. मी म्हटलं, मीटिंग इकडे प्लॅटफॉर्मवर उभं राहून बेवडा म्हणतो, मला चालताना कोणीतरी बेवडा आकारले तर मी तेरी बाप की पिता हूं की इथून सुरुवात करून त्याची उद्धार करायची. आणि त्या मीटिंगमध्ये मला सनत एम नावाचा पहिला मेंबर भेटला की ज्याने मद्यपाश नावाचा आजार सांगितला. आणि मी त्याचा आजार ऐकला आणि त्याचा खूप इम्पॅक्ट झाला होता माझ्यावर. आज मला जाणवतं की त्याचा काय इम्पॅक्ट झाला होता. त्यांनी सांगितलं की सब शराब पिणे वाले शराबी नाही होते. आईला मी म्हटलं, अजूनही परतीचा मार्ग दिसतोय, सुरखंड ठेवलेला आहे, कदाचित मी यांच्यात नसेल बसून. आणि शराब पिणे वालों के 3 तरीके होते. म्हटलं अजून 2 मध्ये कुठेतरी आपण परतीचा मार्ग असू शकेल.
पण सगळं सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की ते 20 प्रश्न आहेत, जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने सांगितले. मग मीटिंग संपली, प्रार्थना झाली आणि मग मी प्रश्न विचारला. म्हणजे प्रश्न किसी को कुछ सवाल आहे तो पूछो, म्हणजे तो माझ्यासाठीच होता. आणि मी लगेच त्या संधीचा फायदा उचलून मी विचारले की म्हटलं तुम डॉक्टर आहे क्या, बीमारी है बोलने वाला? तो नहीं, हम डॉक्टर नहीं है, हम पेशेंट है. म्हणजे फिर तुम्हारे पास क्या प्रूफ है? आणि ते नाही तुम अगली बार आ जाओ, मैं तुमको प्रूफ देता है. त्याला बघितलं त्याने, जास्त शहाणं दिसते तिची, हा ऐकणार नाही आपल्या ते. ह्याला डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, अर्धा वकील होतो मी. ती LLB सेकंड इयर नापास होतो, आमचे रमाकांत भाऊ बसले हसतात. ते अर्धा वकील होतो मी, त्यामुळे मी म्हटलं प्रूफ किधर आहे तुम्हारे पास. आणि त्यांनी पुढच्या वेळेला मला हे पॅम्पलेट आणून दिलं. 3 टॉक्स टू मेडिकल सोसायटीज बाय बिल डब्ल्यू, को फाउंडर ऑफ अल्कोहोलिक्स अनॉनिमस. ज्यांना वाचता येतं त्यांनी जरूर वाचावं. 7.5 रुपयाचं पॅम्पलेट आहे. आणि मग माझ्या डोक्यामध्ये शोध आले की अल्कोहोलिक्स अनॉनिमस काय सांगतंय. अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं मद्यपान नावाचा आजार. माझ्या पहिल्या मीटिंगमध्ये जी काय जादू झाली होती, जे काय गारुड झालं होतं, जे काय भानामाती झाली होती, माझी आई A मध्ये आल्यानंतर मला दुसऱ्या वर्षी मला विचारलं, अरे मेल्या त्या दारुड्यांनी तुला असं काय सांगितलं की त्यांचं तू ऐकलं, जे आम्ही नव्हतं सांगितलं. तू एवढी वर्ष दारू पितो, तुला आम्ही नव्हतं जे सांगितलं ते तुला पटलं नाही, आणि त्या मेल्या दारुड्यांनी काय सांगितलं ते काय पटलं तुला. मी म्हटलं त्याने मेंटल ऑब्सेशन सांगितलं, त्याने फिजिकल ॲलर्जी सांगितलं. त्यामुळे मी ह्या शब्दात नसेल सांगितलं, पण मी तुला हे सगळं सांगितलं होतं. तुला झेपत नाही, पचत नाही, ते पितात तशी पी, तुला तशी पिता येत नाही, या वेगवेगळ्या भाषेत मी सांगितलं. त्या पहिल्या दिवशी काय जादू झाली होती त्याचं विश्लेषण करायचा जेव्हा मी प्रयत्न केला तेव्हा हे पॅम्पलेट मला खूप उपयोगी पडलं. आजच्या शेअरिंगसाठी मला 3 जुन्या सभासदांची मदत झाली. त्याच्यातलं एक आहे शंकर हेल ऐरोलीचा, दुसरा आहे सुनील के बदलापूरचा, आणि तिसरा आमचा डोंबिवलीचा अरुण एसनी मला छान मेसेज पाठवला. तो म्हणाला की अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा 12 पायऱ्यांचा कार्यक्रम, 12 रूढींचा कार्यक्रम आणि हे जे काय आहे ते मला त्याच्यावर त्यांनी मला मुद्दाम मेसेज पाठवला. ए वे ऑफ लाईफ एनकॅप्सुलेटेड इन 12 स्टेप्स ऑफ रिकव्हरी. म्हणजे 12 पायऱ्या ज्या आहेत रिकव्हरीच्या त्याच्यामध्ये तो शब्दबद्ध केलेला आहे. प्रोटेक्टेड बाय 12 ट्रॅडिशन्स. 12 रूढींनी त्याला हे केलेलं आहे, कवच दिलेलं आहे. आणि एक्सटेंडिंग थ्रू 12 कॉन्सेप्ट्स ऑफ सर्व्हिस. 12 पायऱ्यांचा, 12 रूढींचा आणि 12 कॉन्सेप्टचा जो काय ए वे ऑफ लाईफ आहे त्याच्याबद्दल त्यांनी दिलं. आणि या पॅम्पलेटमध्ये मी वाचायला सुरुवात केल्यानंतर मला पहिल्यांदा प्रश्न पडला की ए वे ऑफ लाईफ का म्हणतात. टायफॉइड वे ऑफ लाईफ आपण ऐकलेलं नाही आहे, बरोबर आहे. खुजली वे ऑफ लाईफ, सर्दी वे ऑफ लाईफ असं कधी आपण ऐकलेलं नाही. आपल्याला वे ऑफ लाईफ का करायला लागतं, त्याच्याकरता माझा मद्यपान आजार काय ते मला शोधून काढायला पाहिजे. मला तुम्ही लोकांनी खूप सोप्या भाषेत सांगितलं. मन सांगतं थोडी दारू पी, शरीर सांगतं टाइट होतं. एक हाथ भगवान को दो, एक हाथ ए को दो, फिर पीने के लिए हाथ नहीं रहेगा. तुम पागल आदमी नाही आहे, तुम बीमार आदमी आहे. तुम्ही मला अंजाळून गोंजाळून ये बाबा करून घेतलं आतमध्ये. आणि या मद्यपाशाबद्दल मला पहिल्यांदा जाणीव झाली. बिल डब्ल्यू त्याचं वर्णन करतो या पॉम्पलेटमध्ये. त्यांनी 1949 साली, 1944 साली आणि 1958 साली अशी 3 त्याची लेक्चर्स आहेत जी त्यांनी डॉक्टरना दिली. बिल डब्ल्यू म्हणतो की आमचा जो काय आजार आहे तो काय अल्कोहोलिक्स अनॉनिमसने शोधून काढलेला नाही. कार्ल युंग नावाचे जे मानसोपचार तज्ज्ञ होते युरोपामधले, त्यांच्याकडे एक पेशंट गेला होता. त्या पेशंटचं नाव होतं रोलँड एच. त्या रोलँड एचला त्यांनी त्याची ट्रीटमेंट घेतली डॉक्टरची की मी दारू पितो म्हणून. आणि त्यांनी काही दिवसानंतर तो परत प्याला, डॉक्टरची ट्रीटमेंट सोडून घरी गेल्यावर प्याला. आणि तो डॉक्टरकडे परत येऊन डॉक्टरच्या उरावर बसला आणि म्हणाला की अभी आपण वापस क्यों पिया, हमको बोलो. तुम्हाला इतना ट्रीटमेंट लिया, सब किया, तुम जैसा बोलता वैसा सब किया, फिर क्यों पिया. आणि त्याचं उत्तर डॉक्टर कार्ल युंगने त्याला जे दिलं होतं, जे सुदैवाने बिल डब्ल्यूने कार्ल युंग मरण्यापूर्वी 1 महिनाभर आधी त्यांच्याशी कम्युनिकेशन केलं, ग्रेपवाईनमध्ये ते आहे. तो कार्ल युंग नावाचा डॉक्टर जो आहे तो त्याला उत्तर देतोय, बट आय मस्ट नाऊ फ्रँकली टेल यू, तुला प्रामाणिकपणे आणि स्पष्टपणे सांगतो, आय हॅव नेव्हर सीन अ सिंगल केस रिकवर. तुझ्यासारखा दारुड्या जो आहे त्यातला एकही माणूस मी सुधारलेला पाहिलेला नाही. थ्रू द सायकॅट्रिक आर्ट, म्हणजे मानसोपचार तज्ज्ञाकडे मानसोपचार घेऊन दारू सोडलेला एकही माणूस आतापर्यंत मला माहीत नाही. तो 19व्या शतकामध्ये 20व्या शतकाच्या सुरुवातीला सांगतोय की एवढ्या वर्षामध्ये आमच्याकडे लेखी काहीच नाहीये की बेवड्याने सायकॅट्रिक ट्रीटमेंट घेतली आणि तो सुधारला. वेअर द न्यूरोसिस इज सो सिव्हिअर ॲज युअर्स.
मेडिसिन हॅज डन ऑल दॅट इट कॅन डू फॉर यू. वैद्यकशास्त्राने तुमच्यासाठी जे काय करण्यासारखे ते सगळं केलं. अँड दॅट्स वेअर यू स्टँड. त्यामुळे तुझी ही अवस्था आत्ताची अशी आहे की तुझ्याकरता माझ्याकडे उपचार नाही. अल्कोहोलिक अनोनिमस जन्माला येण्यापूर्वी वर्षभरापूर्वीचं त्याचं हे विधान आहे. खूप मोठा त्याच्याबद्दल खूप इज्जत असलेले असा जो डॉक्टर आहे त्यांनी सांगितलंय की तुला जो काय आजार झाला आहे त्याच्यावरती वैद्यकशास्त्राकडे उपाय नाही. आणि हा बेवडा जो होता तो त्या डॉक्टरच्या उरावर परत बसतो, म्हणतो वो अपने को नहीं मालूम, इसमें से बाहर कैसा निकलने का बाहेर बताओ. आणि त्यांनी सांगितलं की देर आर सम एक्सेप्शन, याला काही अपवाद आहेत, अ व्हेरी फ्यू, फार कमी लोक. सगळे दारू पिणारे हे मध्ये येऊन दारू थांबवत नाहीत. त्याचं कारण डॉक्टर म्हणतो की या आजाराला बळी पडल्यानंतर सुधारण्याची शक्यता असलेल्या लोकांमध्ये सुद्धा फार कमी शक्यता आहे. हिअर अँड देअर वन्स इन अ वाईल अल्कोहॉलिक्स हॅव हॅड व्हॉट आर कॉल्ड व्हायटल स्पिरिच्युअल एक्सपिरियन्सेस. तो 1935च्या आधीच्या सुमारास सांगतोय की काही लोकांना आध्यात्मिक अनुभव आल्यामुळे दारू बंद झाल्याचे असे चुटकमध्ये काही अनुभव आहेत. दे अपिअर टू बी इन द नेचर ऑफ ह्यूज इमोशनल डिस्प्लेसमेंट. काय झालं या लोकांच्या बाबत त्याच्यामुळे त्यांची दारू सुटली तर म्हणतो ह्यूज इमोशनल डिस्प्लेसमेंट. म्हणजे कालपर्यंत कुठल्याही माणसाचं न ऐकणारा श्रीधर अचानक 23 सप्टेंबर 1989च्या मीटिंगमध्ये सनदच्या खांद्यावर हात टाकतो, सनद त्याच्या खांद्यावर हात टाकतो आणि त्याच्याशी धडाधडा बोलायला लागतो, आपले अनुभव सांगायला लागतो. ही जादू एच्या मीटिंगमध्ये झाली याचं कारण अपने बारे में आपण किसी को नहीं बताएगा ही आयुष्यभर फिलॉसॉफी. म्हणजे रविवारी सकाळी आम्ही मित्र जेव्हा बसायचो चहा प्यायला 11 वाजता तेव्हा शनिवारी रात्री माझे जे काही पराक्रम असायचे त्याची चर्चा चालू असायची की काल झाला याने अशी वाट लावली तशी वाट लावली. आणि मी आल्यानंतर त्यांना सांगायचो ही चर्चा आता बंद करा, कारण जो हो गया सो हो गया, उसको ताला लगाने का और चाबी फेक देने का. जे अनुभव झाले भूतकाळ झाला त्याची चर्चा करायची नाही. आणि इथे माझा अनोळखी एक माणूस होता, त्याच्या खांद्यावर हात टाकून मी अचानक त्या रिव्हायवर ग्रुपच्या सनद बरोबर, बापूंबरोबर आणि सुभाष बरोबर चर्चा करायला लागलो, स्वतःचे अनुभव सांगायला. हा जो बदल झाला तो त्या कालयुगना अभिप्रेत आहे. ह्यूज इमोशनल डिस्प्लेसमेंट अँड रिअरेंजमेंट, आयडियाज, इमोशन्स, एटीट्यूड्स विच वर वन द गाइडिंग फोर्स. अरे पैसा है तो सब है यार, पैसा नहीं तो कुछ भी नहीं. इससे भी पैसा कमाना मांगता है, वो भी कमाते हैं, अपन भी कमाते हैं, उसमें क्या बड़ी बात. अशी महत्वाकांक्षा राक्षसी असलेला श्रीधर अल्कोहोलिक अनोनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर जेव्हा सहदेवने सांगितलं की ओव्हर टाईम करायचा नाही, रेग्युलर 90 दिवस मीटिंग करायच्या आणि मग जे काय जमेल ते बघूया आपण, ओव्हर टाईम वगैरे नाही करायचं. आणि त्याचं ऐकलं. आयुष्यभर पैसा हे ध्येय असलेला श्रीधरनी अचानक ओळख पाळख नसलेल्या सहदेवचं ऐकलं. गायडिंग फोर्सेस ऑफ दीज मेन आर सडनली कास्ट ऑन वन साइड. जुन्या सगळ्या कल्पना सोडून दिल्या, बाजूला ठेवल्या अँड कम्प्लिटली न्यू सेट ऑफ कन्सेप्शन्स अँड मोटिव्ह बिगिन टू नॉमिनेट देम. जोपर्यंत दारू पिणारा माणूस जुन्या कल्पना सोडून देऊन नव्या कल्पना घेत नाहीत अल्कोहोलिक अनोनिमसचा अभिप्रेत असलेला, तोपर्यंत त्याचा आजार बरा होण्याची शक्यता कमी आहे. ऑर्डिनरी रिलिजियस फेथ इजंट इनफ. त्या डॉक्टरने सांगितलं होतं, डॉक्टरला तो प्रश्न विचारतो रोलंडे, आय एम अ रिलिजियस मॅन अँड आय स्टिल हॅव फेथ. मी धार्मिक वृत्तीचा माणूस आहे आणि माझ्याकडे अजून श्रद्धा आहे, मग त्याच्याने माझी दारू का नाही सुटत. त्याच्यावर डॉक्टर जेवून उत्तर देतात, ऑर्डिनरी रिलिजियस फेथ इजंट इनफ. रेग्युलर तुमचा धर्मावरती असलेला विश्वास तुमची दारू सोडवायला पुरेसा नाही. व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट इज अ ट्रान्सफॉर्मिंग एक्सपिरियन्स. तो म्हणतो की मी जे काय तुला तुझ्यात घडून आणायचा प्रयत्न करत होतो आणि ते मला जमलं नाही मानसोपचार तज्ञांनी, ते होतं ट्रान्सफॉर्मिंग एक्सपिरियन्स. म्हणजे अचानक एकदम मोठा अनुभव आला आणि जो माझ्यामध्ये खूप बदल होणार. अ कन्व्हर्शन एक्सपिरियन्स इफ यू लाईक. आणि अल्कोहोलिक अनोनिमसच्या मीटिंगमध्ये कन्व्हर्शन एक्सपिरियन्स होतो. बिल डब्ल्यू म्हणतो की मी सुरुवातीचे काही दिवस मला जो कन्व्हर्शन एक्सपिरियन्स झाला फ्लॅट, तो सगळ्यांना सांगत होतो आणि त्याच्यामुळे एकही बेवडा सुधारत नव्हता. शेवटी डॉक्टर सिल्कवरती मला सांगितलं, तुझी अक्कल चालू नकोस, मी तुला जे सत्य सांगितलं मेंटल ऑब्सेशन, फिजिकल एनर्जी एवढंच सांग. सुदैवाने त्याने डॉक्टर बॉबला सांगितलं. डॉक्टर बॉब स्वतः वैद्यकशास्त्राचा डॉक्टर होता, PhD वाला डॉक्टर नव्हता. तो म्हणाला तू जे काय करतोस ते सगळंच मला माहिती. मग डॉक्टर बॉबचं काय ऐकलं बिल डब्ल्यूनी. आपण अल्कोहोलिक अनोनिमसमधला मला झालेला आजार किंवा मी पहिल्या दिवशी दारू पिलो आणि असं बेवडा का झालो याचं कारण शोधून काढताना मला जीवन पद्धतीची का गरज आहे
त्याचं कारण आहे बिल्डब्ल्यू त्याचं वर्णन करतो. मिस्टर आर द अल्कोहॉलिक बिगॅन टॉकिंग टू एबी. हा जो रोलँड एच होता त्यांनी एबीला मेसेज दिलेला होता. ऑल्सो अँड अल्कोहॉलिक अँड किंड्रेड सफर दिस मेड फॉर द आयडेंटिफिकेशन ॲट डेप्थ. नवीन सभासदाला जेव्हा मी 12 स्टेपिंग करायला जातो तेव्हा तो मला थांबवतो कधीतरी आणि तो सांगतो माझं पण असंच होतंय. मी तुम्हाला सांगतो परवा काय झालं, अमुक झालं, तमुक झालं. आयला आयुष्यभर कोणाशी न बोललेला माणूस एक बेवडा दुसऱ्या बेवड्याबरोबर स्वतःबद्दल बोलतो. ही जो काही ट्रान्सफॉर्मिंग एक्सपिरियन्स अल्कोहॉलिक सनासच्या मीटिंगमध्ये रस्त्या होतो त्याच्याकरता डॉक्टरनी डोकं फोडून झालं, धर्मशास्त्राने डोकं फोडून झालं, जे आम्ही केलं नाही ते इथे एक बेवडा दुसऱ्या बेवड्याबरोबर बोलायला लागला. माझ्या जीवन पद्धतीचा भाग आहे. न सांगता दारू सोडवा अल्कोहॉलिक सनासचा कार्यक्रम नाही. ओल्ड टाइमवर जे लोक शेअरिंग करत नाहीत त्यांना मी धू शिवाय घालतो माझ्या स्पॉन्सरला धरून की चला तुम्ही काय न सांगता दारू सोडा का, तुमच्याकडे त्या बाबाचे चमत्कार आहे. आयडेंटिफिकेशन ॲट डेप्थ अ सेकंड कार्डिनल ए प्रिन्सिपल. पहिलं प्रिन्सिपल मेंटल ऑब्सेशन फिजिकल ॲलर्जी, दुसरं प्रिन्सिपल हे आहे. आणि मग हे सगळं झाल्यानंतर डॉक्टर बॉब आणि बिल्डब्ल्यू एकत्र आले. ऑक्सफर्डची जी 6 तत्व होती ती 6 तत्व काय आहेत ते बिल्डब्ल्यू या डॉक्टरांना सांगतो की अहो ही तत्व आम्ही शोधून काढलेली नाहीत. अल्कोहॉलिक्स अनॉनिमस तो म्हणतो सर्टनली नोबडी इन्व्हेंटेड अल्कोहॉलिक्स अनॉनिमस. अल्कोहॉलिक्स अनॉनिमसचं शोधबीत काय लावलेलं नाहीये. इज अ सिंथेसिस ऑफ प्रिन्सिपल्स फ्रॉम ॲटिट्यूड्स विच केम टू अस फ्रॉम मेडिसिन अँड फ्रॉम रिलिजन. आम्हाला धर्मशास्त्राने वैद्यकशास्त्राने जी तत्व दिली होती जी वर्षानुवर्ष चालत आली होती ती तत्व आम्ही आमच्या अनुभवाशी एकत्र जोडली आणि त्याच्यामुळे जादू झाली. अल्कोहॉलिक सनासच्या पहिल्या मीटिंगमध्ये बेवडा ऐकायला लागला. जो माझी आई विचारत होती की त्याने असं काय सांगितलं तिच्या मायला ते मी नव्हतं सांगितलं. ही जादू व्हायचं कारण हा ट्रान्सफॉर्मिंग एक्सपिरियन्स अ वे ऑफ लाईफ. बऱ्याचदा आपण शेअरिंग करायला सांगितलं कोणाला तर तो सांगतो आज माझी मनस्थिती ठीक नाहीये म्हणून मी शेअरिंग करा. अरे येड झाल्या, मनस्थिती ठीक नाहीये म्हणून तर तुला शेअर करायला सांगितलंय ना. इथे काय म्हणतो तो की वी हॅव लर्न टू शेअर. आमचं डोकं फिरलेलं असताना ही जागा आहे, ही फिरलेलं डोकं सरळ करायची जागा आहे. तो म्हणतो आज माझी मनस्थिती ठीक नाही त्यामुळे मी शेअर करत नाही. ते नशीब तुझं फुटकं त्याला काय करणार तिच्या आहे. अल्कोहॉलिक समाजमध्ये आल्यानंतर त्यात 6 ऑक्सफर्ड ग्रुपची जी तत्व होती ती बिल्डब्ल्यूने वाचून दाखवली कोणाला डॉक्टरांना. तो काय म्हणतो 6 तत्व 1934 साली ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये तत्व होते. पहिलं होतं पॉवरलेसनेस, मद्यासक्तीपुढे हतबल आहे. दुसरं आहे प्रामाणिकपणा. हे आपण सोयीस्कररित्या कमी जास्त केलेलं आहे. बिल्डब्ल्यूने 12 पायऱ्यांमध्ये घेतला तो प्रामाणिकपणा. कारण तुमचं प्रामाणिकपणा मी कसं ठरवायचं, कारण आपण सगळे एकमेकांची मारण्यामध्ये उत्साह आहोत. त्यामुळे त्यांनी बघितलं हे बेवड्यांच्या हातात पोलीस दिल्याचं वाट लागेल. तिसरं आहे कन्फेशन जे 4थ्या 5व्या पायरीमध्ये आहे. 4थं आहे रिलेशन आणि अमेंडमेंट म्हणजे 8वी 9वी पायरी जी आहे की ज्याच्यामध्ये मी ज्यांना दुखवले त्यांची यादी करतो आणि 9व्या पायरीमध्ये मी त्यांच्या माफी मागतो. कारण शेवटी दारू बंद झाल्यानंतर पुन्हा त्याच समाजात जायचं, त्याच गल्लीत जायचं, त्याच सोसायटीमध्ये राहायचं आहे. टुंड्रा प्रदेशासारखं खास सेटल्ड एस्टॅब्लिशमेंट दारुड्यांसाठी वेगळी वस्ती आपल्या जगाच्या वाटेवर कुठं नसतं. 5वं तत्व आहे हेल्पिंग अदर्स. इतरांना मदत करणे. इतरांना मदत करणे म्हणजे झाडं लावणे, स्वच्छता करणे हे नव्हे. मला ज्याच्यातलं कळतं एक बेवडा दुसऱ्या बेवड्याबरोबर बोलला की माझी दारू प्यायची इच्छा कमी होती. आणि 6वं जे तत्व आहे ते मेडिटेशन. ही सॉट गॉड्स डायरेक्शन. त्याच्यातला गॉड पटण्यासारखा नव्हता म्हणून बिल्डब्ल्यूने तो डायल्यूट केला. ते सगळं कुठून आलं पुन्हा बिल्डब्ल्यू त्याचं वर्णन करतोय की हे आमचं नाही हो. हा मद्यपाश आजाराला वे ऑफ लाईफ का पाहिजे त्याचं कारण असं आहे की बिल्डब्ल्यूला एबीने पुस्तक दिलं. त्या पुस्तकाचं नाव होतं व्हरायटीज ऑफ रिलिजियस एक्सपिरियन्स. मी वाचायचा प्रयत्न केला, मला जमलं नाही. जे इंग्रजीचे प्राध्यापक वगैरे मंडळी कोणी असतील, सकाळी एक भेटला होता महेश, तो इंग्रजीचे क्लासेस घेतो. त्याला सांगलं पाहिजे हे पुस्तक वाच आणि भाषांतर करून सांग बाबा आम्हाला. विल्यम जेम्सचं पुस्तक आहे 18व्या शतकातलं. त्याच्यात त्यांनी असे अचानक झटका येऊन बदल झालेल्या आयुष्यामध्ये लोकांच्या कहाण्या लिहिलेल्या आहेत. त्यातलं 18 प्रकरणांपैकी एक प्रकरण आहे दारुड्यांवरती आणि त्यांना असा अचानक झटका येणारा अनुभव आला आणि त्यांची दारू सुटली त्याचे अनुभव लिहिलेले आहेत. तर हे पुस्तक दिल्यानंतर तो बिल्डब्ल्यू म्हणतो की सायकोलॉजिस्ट इट सचेस द कन्व्हर्शन एक्सपिरियन्स कॅन हॅव द ऑब्जेक्टिव्ह रियालिटी. कन्व्हर्शन डज अल्टर मोटिवेशन. हे जोपर्यंत कन्व्हर्शन होत नाही तोपर्यंत अल्कोहॉलिक सनासचा कार्यक्रम सुरू होत नाही. म्हणजे का परत जीवन पद्धती बोंबलतात ह्याचं कारण काय आहे. कारण अल्कोहॉलिक सनासच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर मला ह्या आजाराबद्दल कळलं
आणि माझा आजार हा युनिक आहे. पूर्वी मी सांगायचो की इझम असलेला शब्द असलेला आजार नाहीये, पण मला एक हुशार माणसाने सांगितलं की रुमॅटिझम नावाचा शब्द आहे ज्याच्यामध्ये इझम आहे, पण तो आपल्यासारखा नाही. आमचा आजार विचित्र आहे. मला जीवन पद्धतीची गरज काय, तर BW डॉक्टरांना सांगतोय की अहो हे आमचं नाहीये, हे तुमच्याकडनंच घेतलेलं आहे. आम्ही फक्त त्याच्यामध्ये इथे पडलो तिथे पडलो, दुर्दैवाने आम्ही वर्णनातच जास्त अडकतो, विश्लेषण कमी करतो. BW आता त्या डॉक्टरांना समजावून सांगतोय की अल्कोहोलिक सेनसमध्ये आम्ही काय करतो, जे तुम्ही सांगितलं होतं ते सगळं कसं काय या जीवन पद्धतीला आम्ही सामावून घेतलेलं सांगण्याचा प्रयत्न. BW म्हणतो की लेट अस कम्पेअर ब्रीफली व्हॉट इन जनरल वे मेडिसिन अँड रिलिजन टेल द अल्कोहोलिक. दारुड्याला धर्मशास्त्र आणि वैद्यकशास्त्र इतके दिवस काय करायला सांगत होते. माझा मित्र केदार आणि देवदत्तने मला भाषांतर करून दिलेलं आहे. वैद्यकशास्त्र म्हणतं मद्यप्याला व्यक्तिमत्वात बदल आवश्यक आहे. सायकॅट्रिस्टने सांगितलं तो परत तू साध्या जुन्या माझी बायको माझा साहेब माझे पैसे माझा धंदा, हे तू जो परत खांबाला मिठी मारून सांगतोस काम सोडत नाही तोपर्यंत तुझी दारू सुटणार. मद्यप्याला व्यक्तिमत्वात बदल आवश्यक आहे. धर्म काय म्हणतो, धर्म म्हणतो त्याला हृदय परिवर्तन करायला हवं आणि आध्यात्मिक जागृती आवश्यक आहे. आईला दारूला कसली हो आध्यात्मिक जागृती, काय माहित नव्हतं हो काटो तिच्या आईला. संध्याकाळी चाललेलं आहे, सकाळी ही फिकीर करायची आहे आणि हा आध्यात्मिक बदल धर्मशास्त्र सांगतो. वैद्यकशास्त्र सांगतं काय, हा आजारातनं बाहेर पडायचा असेल, जीवन पद्धती का गरज आहे जीवन पद्धतीची, तर माझा आजार असा विचित्र आहे. त्या आजारावरती हजारो वर्ष संशोधन केलं वैद्यकशास्त्र धर्मशास्त्राने, त्यांना यश नाही आलं आणि अल्कोहोलिक सेनसला यश आलंय. मग अल्कोहोलिक सेनसच्या कार्यक्रमात त्या दोघांनी सांगितलेलं काय घेतलेलं आहे. वैद्यकशास्त्र म्हणतं दारुड्याने स्वतःचे परीक्षण करून पूर्ण प्रामाणिकपणे मनापासून मुक्ती मिळवावी. धर्मशास्त्र म्हणतं दारुड्याने घटनांचे परीक्षण करून गुन्ह्यांची कबुली जाब द्यावा, म्हणजे कन्फेशनचं जे तत्व आहे. वैद्यकशास्त्र म्हणतं गंभीर स्वभावदोष तपासावेत, कॅरेक्टर डिफेक्ट आपण सांगतो 5व्या 6व्या, आणि वास्तविक तडजोडी कराव्या. आईला वास्तविक तडजोडी करा. माझ्या बायको वाचून माझं अडतं, माझ्या साहेबा वाचून माझं अडतं, पण माझे दुश्मन नंबर 1 साहेब आणि बायकोच असतात. वास्तवात तडजोडी करायला पाहिजे. हे जे नॉर्मल माणसाला जमतं ते माझ्यासारख्या न्यूरोटिक माणसाला जमत नाही आणि त्याच्यावरती वैद्यकशास्त्र सांगतं की तडजोडी करावी. धर्मशास्त्र काय सांगतं, हे जे स्वभावदोष आहेत त्याला धर्मशास्त्र पाप असं म्हणतं. आपण अल्कोहोलिक सेनस हे पाप म्हणत नाही. स्वभावदोष टाळता येऊ शकतात. कसे, तर नम्रता, प्रामाणिकपणा, निस्वार्थीपणा, सहिष्णुता, प्रेम इत्यादी गोष्टींचा विकास करू. आता पहिल्या दिवशी तुम्ही सांगितलं असतं घे शपथ याचा विकास मी करणार आहे, तुम्ही सांगितलं असतं 10 रुपयाला सुट्टे जाताना पावशेर मारतो गेला तेल लावत तुम्ही. वैद्यकशास्त्र म्हणतं दारुड्याच्या आयुष्यात चिंता, स्वतःविषयी गैरसमज करून घेतले जातात. धर्मशास्त्र म्हणतं दारुड्याची मुख्य अडचण म्हणजे तो स्वार्थी, घाबरलेला आणि बंधुत्व विसरणारा आहे. आम्ही अशी फेलोशिप कोणीच नव्हती, कधीच नव्हती हो आम्हाला. प्रत्येकजण म्हणत तू दारू पितो येऊ नकोस आमच्यामध्ये. अल्कोहोलिक सेनसच्या मीटिंगमध्ये आल्यावर त्यांनी सांगितलं तू दारू पितोस ये बस, तू आम्हाला हवा आहे, माझ्यासाठी तू हवा आहे. आईला माझ्याशी बोलल्याने त्याचा फायदा आहे हे तर मला कळतच नव्हतं. मला फायदा म्हणजे तुझ्या खिशातले नोट माझ्या खिशात, याच्या पलीकडे माझी अक्कलच नव्हती. वैद्यकशास्त्र म्हणतात त्याला आयुष्यात एक नवीन गोडी निर्माण झाली पाहिजे. माझा नाना अल्कोहोलिक मित्र सुरुवातीला म्हणाले पूर्वी तुला दारू चढायची, आता ए चढायला लागलेली आहे. पूर्वी तुझ्या अंगात दारूचं भूत झालेलं होतं, तुला आता एचं भूत आलेलं होतं. आणि आपण खरंच भूतासारखं करतो. तुम्ही त्या गाणगापूरला गेलात का कधी, 12 वाजता आरती होते आणि जेवढे सायको प्रॉब्लेम असलेले सगळे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या अंगात येतं. आणि अंगात येतं म्हणजे काय, तो प्रत्येकजण एक विशिष्ट कृती करतो. म्हणजे एक जण फक्त उजवा हात वर करतो, एक जण फक्त डावा हात वर करतो, एखादी बाई खोबरं खरवडल्याची ऍक्शन करते, म्हणजे पाऊण तास आरती चालते, ती पाऊण तास खोबरं खरवडल्याची ऍक्शन करत बसते. एक जण खांबावर चढायला लागला तर बाई काष्टा बिष्टा मस्त मारून खांबावर चढते. आमची अवस्था त्यापेक्षा वेगळी नाही हो. आमच्यातले काही जण म्हणतात 12 स्टेपिंग करणार म्हणताय, लोखंडे मार्गावर कुठेही दिसलं की मी एवढा घुसतो, 12 स्टेपिंग करणार म्हणताय, तो 12 स्टेपिंग एकच ऍक्शन करतो. दुसरा म्हणतो पुस्तक वाचलंच पाहिजे. तिसरा म्हणतो पुस्तकाच्या बैलाला हो आम्ही वाचले ना, आमचं काही बिघडलं नाही. चौथा म्हणेल सर्व्हिसमध्ये उतरलंच पाहिजे, म्हणजे जसं काय वरनं फलकूट लावूनच ठेवलेलं फक्त उडी मारतो. धंद्यात उतरलं ऐकलं होतं मी, सर्व्हिसमध्ये उतरलं लागला मला. आम्ही सगळेजण नवीन गोडी निर्माण करून घेतली पाहिजे. आणि ही असे आम्ही चक्कर होतो सगळेजण, न्यूरोटिक होतो. त्यामुळे आम्ही हवाला एक हत्ती आणि 7 आंब्यासारखी गोष्ट आहे ना, तर सगळी अल्कोहोलिक सेनस मला कळलेलीच नाही ना, कधी कळणारच नाही.
मला जे काही एक खबर खरवडाची ऍक्शन झाली तेवढंच 12 पायऱ्या. दुसरा म्हणतो चौथी पायरी. तिसरा म्हणतो चहा वाटणे. मग तो चहाच वाटत बसतो आयुष्य. त्याच्याने नुकसान आपलं काय होत नाही, त्याचंही काय होत नाही. पण अल्कोहोलिक सरांवर खरी काय, माझा दारूपासून दूर राहण्यासाठी, आजारापासून दूर राहायचं म्हणजे काय, तर पूर्णपणे माझ्या मध्ये बदल झाला पाहिजे. नुसतं एकच ऍक्शन करत राहणे हा अल्कोहोलिक सरांचा किंवा ते वैद्यकशास्त्र धर्मशास्त्राला अभिप्रेत नव्हतं. सामाजिक संस्थांशी संबंध जोडावे, मद्याऐवजी त्याने छंद जोपासावे, समाजात मिसळावे. धर्मशास्त्र म्हणतं काय, दारुड्याने नव्याने सापडलेल्या प्रेमाचा किंवा देवाच्या शक्तीचा वापर शिकावा. म्हणजे आपण 3ऱ्या पायरीत 11व्या पायरीत जे करतो ते नवे आयुष्य शिकण्यासाठी जुने आयुष्य विसरावे. हे फक्त आपण वैद्यकशास्त्र धर्मशास्त्र जे सांगतो ते आपण करत नाही. आपण आपली कॅसेट जेवढी जमेल तेवढी फिरवत राहतो परत. त्याने चर्चमध्ये जावे किंवा त्याने धर्मशास्त्र त्याचा जो काही धर्मशास्त्र आहे त्याच्याप्रमाणे आचरण करावे, सेवा करावी. कारण कृतीविना श्रद्धा मृतवत आहे. आता हे सगळं वैद्यकशास्त्र आणि धर्मशास्त्राने सांगितलं. हे BW 1938 साली जेव्हा उताना झोपला होता आणि 4थं बिग बुक लिहायची प्रक्रिया चालू होती, एक प्रकरण लिहित होता आणि दुसऱ्याला क्लासमध्ये जाऊन ते वाचायचा आणि त्याच्यावर सगळेजण ऑब्जेक्शन घेतले. आणि एके दिवशी अशा प्रचंड मारामाऱ्या चालू आहेत. त्याच्या गॅल्या तयार आहेत, त्या गॅल्याचं आता हे पण केलेले आहे. तो भाऊ फोटो नका काढू, आणि अनॉनिमिटीबद्दल इथून बोंबलायचं तुम्ही फोटो काढायचे. त्यांनी पण मगाशी फोटो काढला मगाचा. पुण्यामध्ये ही एक वाईट सवय आहे. जेवढी सामाजिक हे आहेत ना मीडियम, त्या सगळ्याचा दुरुपयोग कसा करता येईल ते पुण्यातले लोकांकडनं येऊन शिकावं. सांगूनही सांगितलं तरी फोटो काढले. मी मगाशी सांगितलं की नाही की ऑडिओ रेकॉर्डिंग करा, काहीच प्रॉब्लेम नाही. व्हिडिओ रेकॉर्डिंग करू नका, फोटो काढू नका. हे पब्लिक मीडियम आहे. आपण गोपनीयता आणि अनामिकतेची गल्लत करतो. गोपनीयता म्हणजे माझ्या कामाच्या ठिकाणी कोणालाही माहीत नाही मी मेंबर आहे म्हणून, ती मला गोपनीयता पाळायची आहे. आणि अनामिकता म्हणजे पब्लिक मीडियमवरती मी जातो तेव्हा माझा फोटो दाखवू नका, माझा चेहरा दाखवू नका. जे आपल्या आमिर खानला आपण पटवून सांगू शकलो की बाबा रे तो जो मेंबर बसलाय मुलाखत घ्यायला त्याचा चेहरा दाखवू नको, केलं की नाही आमिर खाननी. मग आम्ही का चिंचागिरी करून स्वतःच्याच पायावर धोंडे मारत असतो कळत नाही. तेवढ्याचा आजार सगळा गंभीर आहे बरोबर आहे. अरे पण तो एकट्याचं नाही ना नुकसान करत, तो अख्ख्या गावाचं नुकसान करतो. माझे फोटो टाकून तुझं नुकसान नाही करणार ना. माझ्या येणाऱ्या वेळी मी झ करतो, तुला काय ती झ करायची ती स्वतःची कर, आपलं काय म्हणणं नाही. तू बाई घेऊन बस, बाटली घेऊन बस, मटक्याचा आकडा घेऊन बस बाजूला, पण माझं नको वाटलं. अल्कोहोलिक सणात सांगतो माझी वाटलं. तर तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, अनामिकतेचं तत्व आपल्याकडे 7.5 रुपयाचं पॅम्पलेट आहे. जरा कोणीतरी प्रत्येक ग्रुपमध्ये वाचून दाखवा, लोकांना सांगा की बाबा सोशल साईट्सवरती फोटो टाकू नका. सोशल साईट्सवरती काल म्हणायला कोणतरी मी सकाळी आल्यावर सांगितलं ह्या रिकाम्या खुर्च्यांचा ऑलरेडी फोटो टाकलेला आहे म्हणाला की म्हटलं त्याला दारुड्याला नवीन गोडी निर्माण करायची. मग आमचा दत्ता लगेच जो दिसेल तो मेसेज फॉरवर्ड करतो, जो दिसेल तो मेसेज फॉरवर्ड करतो. नवीन गोडी निर्माण करायला सांगितले वैद्यकशास्त्र. अल्कोहोलिक सणाच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर मला अनामिकतेबद्दल ही जी 12 रूढी का दिलेल्या आहेत, कारण आम्हाला जर का एकत्र टिकायचं असेल, आमच्या ही तत्व वैद्यकशास्त्र आणि धर्मशास्त्राने कोणाला सांगितली नसतील का इतक्या वर्षात, सांगून झाली ना. मग संस्था म्हणून ते राहिले नाहीत. कारण वॉशिंग्टन सोसायटी मेली त्याचं कारण असं होतं की हेच ते फोटो काढायला लागले. जे बाहेरून आलेले प्रमुख पाहुणे होते त्यांच्या नावाच्या जाहिराती यायला लागल्या. आम्ही झाडं लावायला लागलो, आम्ही स्वच्छता करायला लागलो, आम्ही एक पोर अभियान चालवायला लागलो आणि आमच्या मूळ हेतूपासून आम्ही दूर गेलो आणि वॉशिंग्टनियन सोसायटी बंद झाली. जर का हा ग्रुप बंद पडला तर मी दारू पिणार नक्की. ते ड्रंकन चिकन आणि आणखी काय पुण्यामध्ये नवीन गोष्टी शिकतो मी बरं का. मला सकाळी एकाने मस्त शब्द सांगितला, मादी भक्षक. हा शब्द तर माझ्या डिक्शनरीत तर मला नरभक्षक असतात तसे मादी भक्षक असतात. मी मादी भक्षक आहे त्यामुळे मी कुठल्याही मेंबरच्या घरी जात नाही. म्हटलं वा रे वा चांगली गोष्ट. नको कोण सांगितलं की मुद्दाम करणार. काहीच नाही बाजूला बसलेला अशोकचा फोटो काढून घेतो मी काय करू नको सांगितलं की करायचं. अल्कोहोलिक सणामध्ये हे तत्व. 12 पायऱ्यांमध्ये त्यांनी काय केलं, 12 पायऱ्यांमध्ये त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा स्वतः काय आहे ते ओळख. त्यांनी सांगितलं आग लागले ना, आग कशाने लागले नंतर बघू, पहिले विजव आग. विजव आग म्हणजे काय सांगितलं, माझ्या लहानपणी मी सर्कशीत बघायचं. ते असं एक अस्वल असायचं आणि त्याला त्या मोटरसायकलवरती लावून दिलेलं असेल की ते गोल 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 मोटरसायकल जशी फिरायची तसं अस्वल फिरायचं. आपल्याला वाटायचं अस्वलाने फिरवलेली आहे
आणि आपण टाळ्या वाजवायच्या. तसं अल्कोहोलिक्सच्या मीटिंगमध्ये आल्यावर मला एकदम सोपं सांगितलं, आजचा दिवस दारू प्यायची नाही, सकाळी उठल्यावर देवाला हात जोडायचे किंवा नाही जोडलेच तरी चालतील, मनातल्या मनात म्हण, रोज संध्याकाळी यायची मीटिंग करायची, घर काम मीटिंग, उपाशी राहायचं नाही, एकटं राहायचं नाही, भुकेलेलं राहायचं नाही, लिव्हिंग सोबत पुस्तक दिलं, 55 रुपयाचं सगळ्यात स्वस्त पुस्तक आहे, ज्याला जमेल त्याने दुसऱ्याला जरूर द्यावं. आणि ह्या सगळ्या आयडिया केल्यामुळे माझी दारू बंद झाली. आईला मला काय कळेना की इथे काय जादू आहे की याच्यात जादू बंद झाली, दारू बंद झाली. या लोकांनी सांगितलं आजार बिजार ते सगळं नंतर बघू, सध्या पहिलं दारू बंद कर, आग लागलेली ती पहिले विझव आणि मग आग कशाने लागली ती आपण सुधारतो. मग 4थ्या पायरीमध्ये मला घ्यायला सांगितलं स्वतःचे स्वभाव दोष. त्याच्यामुळे मला कळलं की मी किती नीच आणि हलकट आहे. तो माझी भक्षक म्हणत होता त्याचं कारण त्याला कळलं असेल 4थ्या पायरीमध्ये त्याच्या. आणि हे कळल्यानंतर 6व्या-7व्या पायरीत मी परमेश्वराला सांगतो की ह्या सर्व स्वभाव दोषांसहित मी भरलेलो आहे, तर मला याच्यातून मुक्ती पाहिजे. 8व्या-9व्या पायरीमध्ये मला पुन्हा ह्याच समाजामध्ये जायचं आहे. तर ह्या समाजामध्ये जर जायचं असेल तर ज्यांची मारलेली आहे ते काय मला सोडणार नाहीत. तर त्यांची मारलेली आहे त्यांना एक तर पैसे द्यायला पाहिजेत, त्यांना काही नाही तर गेला मला सॉरी म्हणायला पाहिजे, त्याच्याशिवाय तर ते घेणार नाहीत. मला मगाशी एक जण सांगितलं, मागच्या वेळेला म्हणे ह्यांनी डबल उसळपाव मागवला आणि माझ्या पैशांनी खाल्ला होता. तेव्हा मी न्यू कमर होतो आणि हा हरामखोर ओल्ड टायमर होता. तेव्हापासून मी ह्याच्याशी बोललेलो नाही. दारोटा काय काय धरून ठेवतो बघा. 25 वर्षापूर्वी या हरामखोरने डबल वडापाव खाल्ला काय मिसळ घालून, आणि तेव्हा मी न्यू कमर होतो पण मी स्वतःचे पैसे देतो. या हरामखोरने माझ्या पैशांनी वडापाव खाल्ला म्हणतो. 25 वर्ष. अल्कोहोलिक्सच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर त्यांनी सांगितलं शेवटी समाजात जायचं आहे. 9व्या पायरीमध्ये अमेंड्स करायच्या आहेत, स्पॉन्सरला विचारून अमेंड्स करायच्या आहेत. 11व्या पायरीमध्ये आम्हाला कधीही परमेश्वराशी जवळ साधता आली नाही. जशी जमेल तशी, आता मगाशी मॅडमने सांगितलं विपश्यना मेडिटेशनचं कुठलंही टेक्निक घ्या आणि मग त्याच्यामुळे तुमच्यामध्ये बदल होईल. 12व्या पायरीमध्ये अनामिकता पाळून माझ्यामध्ये आध्यात्मिक जागृती झाली. जे मला मिळालं ते दुसऱ्याला द्यायचा प्रयत्न करायचा. दुसऱ्याला द्यायचा प्रयत्न मी त्याच्या गळ्यात नाही पडायचं. त्याला सांगायचं तुझी कशी सुटत नाही बघतो, तिच्या मायला मी सोडवतोच. अरे माझी मला सोडवतो नाही, अरे तर तुझी काय सोडवणार मी. पण तरी पण आपल्याकडे असे महाभाव आहेत, वर्ष एकेकालाच घेऊन फिरतात. काय नाही मी याची सोडवणारच, माझा नाव आहे याची सुटत नाही त्याची सोडून दाखवतो म्हणून तो त्याला घेऊन फिरतो. त्याला आरतीमधला उजवा हात वर करायला त्याची ऍक्शन घेतलेली आहे, तो सोडवतोच आहे. अल्कोहोलिक्सच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर मला कळलं की 12 रूढी मला सांगतात की हे जे काय जर विश्व ठेवायचं असेल पुढच्या पिढ्यांसाठी तर मला हे कळायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे मला माघार घ्यायला शिकली. पहिल्या रूढीने मला माघार घ्यायला शिकली की माझी अशी इच्छा आहे की ह्या बाजूला व्यासपीठ न करता त्या बाजूला करायला पाहिजे. कोणाला नाही असं नाही जमणार, इथेच व्यासपीठ ठेवणार, कारण इथल्या बाजूला इथे कनेक्शन आहेत, तिकडे कनेक्शन आहे. तुला आवडतं की नाही, पूर्वेकडे तोंड पाहिजे ती पूर्वेकडे तेल लावत, म्हणजे इथे अशी सोय आहे, तुला बसायचं तर बस नाही तर चालू कर. अल्कोहोलिक्सच्या मीटिंगमध्ये मला नाईट व्हिजिल कधी करायची, कशी करायची, स्पीकर कोण, त्याच्यात चालूगिरी सगळे करतात. दारोडे इथे कोणी दूध पिऊन आलेलं नाही. सगळेजण ओल्ड टाईमवर मागे बसून मस्तपैकी रिमोट फिरवतात, याला दे त्याला दे सांगतात, काही तिथे गेल्या बाजार असे बसतात, चालताय. प्रत्येकाने आपल्याला जमेल. पण अल्कोहोलिक्सच्या 12 रूढींमध्ये 3-4 तत्व महत्वाची जी मला कळली ती म्हणजे एक म्हणजे आम्ही बाहेरची मदत घेत नाही. पहिल्या दिवशी मिटिंगला आला असेल त्याने पैसे टाकू नका असं सांगायचं काय आवश्यकता नाही. ज्याच्याकडे असतील त्याने टाकावे. जो स्वतःला एक सभासद म्हणवतो त्याने ह्या किटी बॉक्समध्ये पैसे टाकावे. नसतील नाही टाकले तरी कोण तुला जाब विचारायला येणार नाही, जेव्हा जमतील तेव्हा टाक असं सांगतो आपण. तर बाहेरची मदत घ्यायची नाही. मला पहिल्यांदा सांगितलं, मला आठवतंय मला विश्वनाथची वगैरे ती मंडळी होती, त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय केलं तर भाग सोडून देऊया. पण मला सांगितलं होतं की इथे ए मध्ये पैसे घेताना दिसलास कोणाशी तर कानफडात देऊ म्हणून. आणि मी त्याला जाम घाबरायचं. त्यामुळे ए मध्ये पैशाचे व्यवहार केले नाहीत. त्याच्यामुळे माझा फायदा असा झाला. माझ्या स्पॉन्सरने म्हणाले कर्ज कशाकरता काढायचं, आयुष्यातलं पहिलं घर, आजारपण स्वतःचं किंवा कुटुंबियांचं, आणि शिक्षण स्वतःचं किंवा कुटुंबीय, या 3 गोष्टी करतात कर्ज काढायचं. याच्या व्यतिरिक्त कर्ज काढलं की त्याचे फटके बसणार आहेत आणि ते फटके सहन करायची तयारी आहे. अल्कोहोलिक सर्व्हिसमध्ये कोणीही काहीही करू नका म्हणून सांगतच नाही. प्रत्येकजण हे सांगतो बाई ठेवली तर चालेल का, खुशाल ठेव बाबा, नंतर येऊन सांग आम्हाला काय झालं ते, म्हणजे सांगा पैसे झाला काय झालं ते फक्त सांग आम्हाला, असं आमचं काय म्हणणं नाही. मटका लावला तर चालेल, खुशाल लाव, काय प्रॉब्लेम नाही, आमचं काय म्हणणं नाही, फक्त काय झालं नंतर तर सांग. म्हणजे तू जिंकला हारला 5 वर्षांनी 10 वर्षांनी जे काय असेल तर सांग. हे मध्ये काही करू नका असं सांगितलं जात नाही. खुशाल हे डॉक्टरांना जमलं नाही, चर्चवाल्यांना जमलं नाही, ते अल्कोहोलिक सर्व्हिसने केलेलं आहे. आणि हे सगळे शूरवीर एकत्र सांभाळायचे, म्हणजे त्यांना काहीतरी स्वातंत्र्य द्यायला पाहिजे. त्यांना सांगितलं असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे.
डॉक्टर बॉबच्या घरी मिटिंग चालायची तेव्हा त्यांच्याकडे पहिले माडीवर न्यायचे, ते गुडघे टेकून बसायला लावायचे. आईला मी म्हटलं मला गुडघे टेकायला लावले ना तर मी आयुष्यात येणार नाही, आणि इथे बाहेर उभा राहील जो येईल त्याला सांगेल गुडघे टेकायला लावतात जाऊ नको, गुडघे टेकायला लावतात जाऊ नको. असा विध्वंसक माणसाला सुधरवण्यासाठी अल्कोहोलिक्सचा जन्म झालेला आहे. तर काय पथ्य पाळायची? सर्दी झाल्यावर आता मला सीताफळ खूप आवडेल, मी सीताफळ 15 दिवसात 18 सीताफळ खाऊ शकतो, बरोबर. मग डॉक्टर सांगितलं सीताफळ खायचं नाही. माझा दमा बरा झाला, मी ठणठणीत झालं, आणि मी परत बायकोला सांगितलं आता सीताफळ आणायला सुरुवात कर. बायकोने 3 आणली, मी 5 आणली, परत बायकोने 3 आणली, 7 आणली, पुन्हा 15 दिवसात 18 सफरचंद सीताफळ खाल्ली, आणि पुन्हा जिना चढताना धाप लागला. अल्कोहोलिक्सच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर मला कळलं की ए वे ऑफ लाईफ म्हणजे काय. तर हे आपलं जे पुस्तक आहे ॲज बिन फिजिक, त्या पुस्तकाचं पूर्वीचं नाव होतं ए वे ऑफ लाईफच्या ऐवजी ए वे ऑफ लाईफ असं होतं. त्याच्या प्रस्तावनेमध्ये बिल्डअपने म्हटलेलं आहे की हे मी जे काही ह्याच्यात केलं हे माझे स्वतःचे अनुभव आहे. अल्कोहोलिक्स अनोनिमस वे ऑफ लाईफ आहे असा माझा दावा नाही. तर कुठलाच माणूस हे ए वे ऑफ लाईफ असं म्हणू शकत नाही. पण 12 पायऱ्या, 12 रूढी आणि 12 कॉन्सेप्ट या 36 खांबाच्या वरती तुझी जी काही इमारत उभारायची आहे ती बिंदास तू उभार, आणि ते आम्हाला सांग. हातातल्या 5 अंगठ्या तू दाखव, आमचं काय म्हणणं नाही. फक्त त्या कशा आल्या, त्याच्याकरता काय किंमत मोजावी लागली, आज काय ते किंमत मोजावी लागते ते फक्त पण आम्हाला सांग. नुसतं गुणगान नको सांगू. हा प्लॅटफॉर्म माझी कशी लाल आहे ते सांगायचं नाहीये, माझी कशी काळी पडलेली होती आता लाल जरी दिसत असली ते सांग आम्हाला, असं प्रत्येकजण अल्कोहोलिक्सच्या मीटिंगमध्ये सांग. 12 रूढींमध्ये महत्वाचे 2-3 तत्व जे आहेत त्यातलं एक तत्व आहे सेल्फ सपोर्टचं, 7वी रूढी कर्ज काढायचं नाही. आणखी आहे अनामिकता, ती अनामिकता मला पाळायची. शेजारच्या माणसाला मी आडनाव विचारायची काही गरज नाही. तुम्ही कुठले म्हणजे तो घुसला आतमध्ये, त्याला शोधून काढायचं तुझी जात कुठली झाल्या, दुसरं काय नाही, म्हणून तर तुम्ही कुठले विचार. हे नॉर्मल माणसांच्या जगात जे चालतं ते आम्हाला थांबवायचं आहे, आम्हाला नाही करायचं. हे जर आम्ही केलं तर आम्ही संस्था म्हणून राहणार नाही. अल्कोहोलिक्स अनोनिमस संस्था म्हणून कशाची ॲफिलिएट करायची नाही. सतीशनी छानपैकी 12 रूढी एकदा मी माझ्या आयुष्यात कसा आचरणात आणतो. अष्टांग योग ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे, यम आणि नियम, एक समाजाकरता आणि एक माझ्याकरता. म्हणजे समाजाकरता नियम आहेत ते माझ्याकरता पण आहेत, ते मी पाळले नाही तर समाजाला कसे लागू होते. त्यामुळे 12 रूढी ह्या माझ्या आचरणात आणायच्या आहेत. 12 कॉन्सेप्टबद्दल मी बोलणार नाही, पण ह्या सगळ्याचा आचरण करायचा जो काही प्रोग्राम आहे त्याला ए वे ऑफ लाईफ म्हटलं जातं. याचा अर्थ मी जे जगतो तेच ए वे ऑफ लाईफ आणि तू जे जगतोस ते चुकीचं असं अजिबात कोणाचंही म्हणणं नाही. फक्त ते 36 जे खांब लावून ठेवलेले आहेत त्याच्या दायरेमध्ये राहून तुला जे करता येईल ते करायचं, त्याला म्हणायचं ए वे ऑफ लाईफ. आता आणखी गंमत याच्यामध्ये अशी आहे की हे ए वे ऑफ लाईफ शिकण्याकरता कुठल्याही गुरुकुलमध्ये जावं लागत नाही. कुठल्याही बाबाशी स्पॉन्सरच्या पायाशी तुम्ही बोला आम्ही ऐकतो असं अजिबात करायची गरज नाही. हे छानपैकी ह्यांनी याच्यात लिहून दिलेलं आहे. मराठी भाषांतर करणारी मंडळी आहे. आणखी एक पॅम्पलेट आहे एकडे बघण्याचा एका सभासदाचा दृष्टिकोन, 7.5 रुपये किंमत आहे, उपलब्ध आहे इंटरव्ह्यूच्या ऑफिसमध्ये. ह्या वाचा. त्याच्यामध्ये एक काय आहे त्याच्याबद्दल त्या एका सभासदांनी सायकॅट्रिस्टना आणि काउन्सिलरना सांगितलेलं आहे. मग मला काय करायला पाहिजे, ए वे ऑफ लाईफ मला जगायचं आहे. चला आता काय करू सांगा बघू तुम्ही. काय ना आम्ही सगळेजण काय सांगतो पहिल्या दिवशी, अरे कुछ नाही करणे का, आज का दिन शराब नाही पिणे का, आणि रोज मिटिंग करे. तिथून ए वे ऑफ लाईफ सुरू होतो. आणि मग जसजसं मी माझ्या पूर्वायुष्यातली जी भूतं नवीन माझ्या डोक्यावर येऊन बसतात, आत्ता जसं दत्तान झालं तेव्हा कर्ज काढलं होतं आणि ते सोवऱ्याने उरावर बसायला लागलं. मग काय करू, मग कोणाला विचारायचं, स्पॉन्सरला विचारायचं. स्पॉन्सर काय करणार, कर्ज फेडणार आहे का, तो म्हणाला त्याची हॉटेल होती त्याच्या स्पॉन्सरची आहे ना, मला द्यायचा यार असा स्पॉन्सर तू, माझ्याकडे बुकडच होते स्पॉन्सर, त्यामुळे त्यांच्याकडे पैसे नाही मागता आले मला. अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगमध्ये सांगितलं गेलं की हे जे स्वभावदोष आहे त्या स्वभावदोषातून मुक्त व्हायचं असेल तर पहिलं काय करायला पाहिजे, मिटिंग करायला. रोज मिटिंग करायची का, हो पहिल्या वर्षभरात नक्की रोज मिटिंग करायची. मला एक सकाळी हुशार माणूस भेटला, तुम्हाला 106 दिवसात मी 10 मिटिंग केलेले आहेत आणि मी आज टोकन घेतलेलं आहे. टोकन देणाऱ्या माणसाने पण त्याला मिठी मारली. मग टोकन देणाऱ्याला मी विचारलं, म्हटलं हा मिटिंग करतो, मला माहित नाही. म्हटलं तू टोकन दिलंस ना त्याला, नाही टोकन दिल्यावर आमच्याकडे मिठी मारायची पद्धत असते म्हणून मी मिठी मारली, मला त्याचं काय बाकीचं काय माहित नाही आणि तो माझ्या आधीपासून येतोय म्हणून त्याने टोकन. 106 दिवसात 10 मिटिंग म्हणजे 365 दिवसात सरासरी 30 मिटिंग. पहिल्या वर्षात जेवढ्या मिटिंग होतात त्याच्या प्रपोर्शनेटली मिटिंग कमी होत जातात.
दुसऱ्या वर्षी कमी, तिसऱ्या वर्षी कमी, मग कधीतरी चांगला पलटी व्हायची लाईन असते, मग तो कधीतरी परत 5 वर्षांनी पुन्हा नव्याने मी आता मिटिंग करायला लागलो म्हणून तो पुन्हा जोरात मिटिंग करायला. तो मग अल्कोहोलिक सदस्य मिटिंगमध्ये येणं महत्त्वाचं. या वे ऑफ लाईफमध्ये काय आहे जे मी केलं ते म्हणजे मिटिंगमध्ये आलो. नुसतं मिटिंगमध्ये येऊन मला कंटाळा येतो, पण मला किक हवी असते. मला किक वेगवेगळी असते. पेरूची हवी असते, चिकूची हवी असते, कंट्री हवी असते, देशप्रेमी हवी असते. मग अल्कोहोलिक सदस्यामध्ये सांगितलं नुसती बाकडी गरम करून चालणार नाही. मग सर्व्हिसमध्ये मी फारच्या वरच्या लेवलला, आता मी 25 वर्ष सोबत म्हणजे खरं तर मी GSO लेवलला जायला हरकत नव्हती, पण मी गेलेलो नाहीये. माझ्या काही स्पॉन्सर मंडळींनी, आजूबाजूच्या मंडळींनी सांगितलं स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमध्ये फार वरच्या भागात गेला म्हणजेच तू यशस्वी हे मेंबर असं नाही. मी अजूनही माझ्या होम ग्रुपमध्ये जातो, बाकडी पुसतो, नवीन आलेल्या सभासदा खांद्यावर हात टाकतो, स्वतःची स्टोरी सांगायला सुरुवात करतो. मिटिंग संपली की सगळे फू करून पळून जातात सुपर मिटिंगला, आणि मग शेवटी बाकडी बंद करायची, चावी द्यायची, हे सगळं कामं करायला सुरुवात करायला लागली. माझी मधली इन्व्हॉल्वमेंट मला ठेवायला पाहिजे. मी वेगवेगळ्या प्रकारे ठेवलेली. मी वेगवेगळ्या विषयांवर शेअर करून झालं, वेगवेगळ्या इंग्रजी पुस्तकं जेवढी आहेत तेवढी भाषांतर करून ग्रुपमध्ये जाऊन सांगून झालं. हल्ली एक नवीन प्रयोग घेतलेला आहे, तो म्हणजे 4थ्या पायरीचं वर्कशॉप. तुम्ही बोलवा आम्हाला, आम्ही 3 जण येतो, सुधीर दत्ता आणि मी, आणि 25 लोकांची साधारणपणे 4थी पायरी लिहायची कशी ते सुरुवात करून देतो. पदरच्या पैशाने जातो. पुण्यातलं एक सभासद मला, तुमचं गाव खास एवढी लष्कराच्या भाकऱ्या भाजायला तिथून मारायला येतात, लॉजवरती राहतात, पदरचे पैसे खर्च करून. मी म्हटलं त्याच्यातनं मला काहीतरी मिळत असेल ना, कारण दॅट इज ए वे ऑफ लाईफ फॉर मी. मला शोधून काढलेलं ए वे ऑफ लाईफ. मला ते कुठली चिकन सकाळची ट्रंकन चिकन, मला अजूनही, मला प्लॅस्टिकच्या बाटल्यांचं फार आकर्षण होतं अजूनच्या, कारण माझ्या वेळेला नव्हत्या. मी अजूनही मुसरीमध्ये गेलो आणि प्लॅस्टिकची बाटली पडली, कोण नसेल तर टिचकी मारून बघतो आईला प्लॅस्टिकच्या बाटलीची राहिली यार. मला माझ्या डोक्यातली दारू गेलेली नाही, म्हणून मला ही वे ऑफ लाईफ अशी शोधून काढायची आहे की जी मला बाटलीची बाटली तर दिसणारच नव्हतं. मुसरीत गेलं की प्लॅस्टिकची बाटली दिसणार. तुम्ही म्हणा प्लॅस्टिकच्या बाटल्या बॅन करा, असं काय होत नाही. अँगर आणि रिझेंटमेंट मला कंट्रोल करायला सांगितल्या, तो मी प्रयत्न करतो. मी अजूनही शॉर्ट टेम्पर्ड आहे. माझ्या बरोबर कधी कधी असलेले सहकारी मला सांगतात, बाबा तुझ्या आयला तू काय येडधावा माणूस आहे. ट्रेनमध्ये पाय वर ठेवतात, रिकामी ट्रेन असेल की लोक पाय वर ठेवतात. मी त्याला सांगतो काय खिशात नरमाल तूच भेटतो, तुझी बापाई जागा आहे का, अमुक आहे. तू माझ्याबरोबर ए मेंबर म्हणाला, अरे आता स्टेशनला उतरायला मिटिंगला असतो, हे कुठे धंदे करत बसतो. चल पायावर पाय पडल्यानंतर मारामारी मुंबईतली कायमची आहे. लोक मला सांगतात, ओ काका केस पिकले तुमच्या, आता गप्प बसा, तो गप्प बसलाय, तुम्ही गप्प बसा, आता गप्प बसतो. तिच्या आईला ह्याला काय समजतो, आपण बी कमी जवानचा अमुक येतो काय गॅरंटी नाही. घेऊन कावळ्याला आमंत्रण कसलं आहे. कोण दुसरं विचारत नाही मला, कुठल्या पोलिसाचा नंबर नाही माझ्याकडे, पण मी कुणाशी पंगा घेतो. माझा शॉर्ट टेम्पर्ड नसल्यामुळे मी भानगडीत पडतो. माझे कॅरेक्टर डिफेक्ट्स, माझा पैसा, माझ्या भावना, त्याच्यानंतर परमेश्वर अँगल मला जमत नाही अजून. आत्ताच मी विपश्यनेला जाऊन आलो 2 वेळा. आणि रिकव्हरीचा खरा अर्थ काय, तर रिकव्हरीचा खरा अर्थ स्पॉन्सरच्या पायाशी बसणे नसून रिकव्हरीचा खरा अर्थ इथे लष्कराच्या भाकऱ्या म्हणतात काही लोक, ते असेल त्यांना. पण माझ्या दृष्टीने माझा अल्कोहोलिक सदस्य अप्रोच काय आहे, तर मला जे मिळालेलं आहे, कधीतरी कोणीतरी माझ्यासाठी वेळ दिलेला आहे, वेळेवेळी माझ्यासाठी फोन घेतलेला आहे, वेळेवेळी त्याच्या दाराशी जाऊन मी उभा राहिलेलो आहे. माझ्या काय नसतं करायचं, नुसतं खांद्यावर ठेवून द्यायचं असतो त्याला, पण ते करणं त्या एका विशिष्ट क्षणी फार महत्त्वाचा असतो. तो म्हणतो, अरे तू आलास ना त्या दिवशी देवासारखा आलास. मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. माझ्या भिवंडी ग्रुपच्या मिटिंगमध्ये सुरुवातीला आमच्याकडे असे ग्रुपमध्ये वर चढाव उतार चढाव चालू असतात. म्हणजे कधी एकदम 30 मेंबर, कधी एकदम 3 मेंबर, कधी 30 मेंबर, कधी 3 मेंबर, असे 3 मेंबरवाली अवस्था चालू होती. मी मिटिंग चालवायचो, त्यामुळे मी मिटिंगला येऊन बसलो होतो. गणपतीची मिरवणूक चालू होती, गुलाल बिलाल ढोल ताशे जोरात चालू होते. मी एकटाच मिटिंगमध्ये बसलो होतो, कोणीच नव्हतं. माझं मन मला सांगत होतं, शिवते झाला ए वे ऑफ लाईफमध्ये 7:30 ते 9 मिटिंगमध्ये बस, असं कुठे लिहिलंय. 7:30ला तू आला, कोण नाही, तू सेक्रेटरी आहे, कुलूप लाव आणि जा घरी. माहीत नाही काहीतरी डोक्यात आलं. मी बसलो, 8:45 वाजता एक मेंबर आला, गुलालाने वरपासून खालपर्यंत माखलेला, आणि तो म्हणाला, अरे प्रार्थना घे ना तू, असं काय करतो. म्हणलं ये लवकर चल. 8:45 वाजता प्रार्थना घेतली. मी 10 मिनिटं शेअर केलं, त्यांनी 5 मिनिटं शेअर केलं, तो निघून गेला, विषय संपला. पुढच्या मिटिंगला तो येऊन सांगायला लागला, हा चक्कर प्राणी इथे एकटा बसलेला नसता तर त्या दिवशी मी दारू प्यालो. मी म्हटलं, अरे हे काय भानगड. ते म्हणाले, त्या मिरवणुकीतच होतो मी, तिथे बाटल्या वाटायचा कार्यक्रम सुरू झाला. सुदैवाने टिळक चौकाजवळ गाडी आलेली होती. मी पटकन मिटिंगमध्ये आलो. तू नसतास तर मी नक्की बाटली घेऊन प्यालो. अल्कोहोलिक सदस्य मिटिंगमध्ये मी मध्ये कशा करता येतो, तर कधीतरी कोणाला तरी गरज लागेल
मी नित्यनेमाने आमचे कल्याण आनंदची होती, वर्षानुवर्ष तेच चहा सांगायला जायचं. मी लोकांना विचारतो काय रे झालं या म्हाताऱ्याला 75 वर्षी तुम्ही तेवढा लांब चहा सांगतात, कुणी जात नाही ना. आपल्याला सगळ्यांना मिटिंग ऐकायची असते. अरे मिटिंग ऐकायची बरोबर आहे, त्याला काहीतरी उपाय शोधून काढाल की नाही. माझा म्हटलं काय रोल आहे ते मला कळलं पाहिजे, माझ्या महत्वाकांक्षा मला कळल्या पाहिजेत, काय करावे आणि काय करू नये हे सगळं कळायचं असेल तर मला अल्कोहोलिक सनाच्या मिटिंगमध्ये यायला पाहिजे. कामाच्या ठिकाणी मी एची तत्व वापरतो का आणि कशी वापरतो. कामाच्या ठिकाणी मेंबरला अजिबात बोलू नये असं माझं स्वतःचं मत आहे. मी कोणालाही बोलवत नाही कामाच्या ठिकाणी. ज्यांना जमतं त्यांनी करावं, हा काय नियम नाही. मी माझी जीवन पद्धती सांगतो, तुमची पण अशीच असायला पाहिजे असा काय माझा अट्टहास नाही. त्याच्यानंतर मला किक लागते, कारण शेवटी बिल्डब्ल्यू म्हणतो की सोबरायटी म्हणजे काय, तो म्हणतो जॉय ऑफ लिव्हिंग, जगण्यातला आनंद. जगण्यातला आनंद मला कधी मिळणार आहे, जेव्हा माझ्यामध्ये काहीतरी बदल होतो तेव्हा मी काल माझ्या मुलीला भेटलो. माझी मुलगी 2 वर्ष इथे शिकते. माझे वांदे शिकार आहेत बरं का. तुम्हाला वाटत असेल की याचे रोज पाय धुवावेत आणि प्यावं, तर एवढा काही मी गुरुबाळ नाहीये. माझ्या अकलेचे वांदे आहेत, सगळेजण वांदे आहेत. मी शिवाजीनगर स्टेशनला उतरलो की माझ्या मुलीकडे जाण्यासाठी तो बस स्टॉप आहे, त्याचं नाव मी दरवेळेला विसरतो. राम, कौशल्या, अयोध्या, कुबेर, अमुक तमुक सगळं. शेवटी पोरीला फोन लावतो. पोरगी म्हणते अरे पंचवटी बाबा, पंचवटी स्टॉपला उतरायचं. तुझ्या कसं लक्षात राहत नाही, एवढी वर्ष झाली, 2 वर्ष दर महिन्याला येतो तरी पण पंचवटी स्टॉप माझ्या लक्षात राहत नाही. मुलीला भेटलो, संध्याकाळी लॉजवर जाऊन राहिलो, सकाळी 7:30 ते 9ची मीटिंग केली. अल्कोहोलिक सनाच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर मला कळलं की मला कशामुळे आनंद मिळणार आहे ते शोधून काढायचं. मला बरे कोणीतरी म्हणेल हा नुसता एकटाच उजवा घालतो, एकटाच डावा घालतो, म्हणून ते काय हरकत नाही, त्याच्याने काही बिघडत नाही. मला एकटेपणा घालवायचा आहे, मला कडवटपणा घालवायचा आहे, माझ्या वाक्यात कडवटपणा आहे, माझी देहबोली आहे. मी मास्तर असल्यामुळे माझी देहबोली उद्धट आहे. मी समोर नुसतं असं चालत आलं तरी त्या माणसाला वाटतंय हे रवी दिसते त्यांची. चालण्यावरून माझ्या लोक समजतात. नवीन कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर साहेबांनी शिपाई, माझ्या वरिष्ठांनी शिपाई झाल्या, साहेब आपले सॉलिड आहे पोचलेले आहेत. कारण मी उपमा उत्प्रेक्षा सगळ्या द्यायचे स भ झ. याने आता मगाशी काहीतरी अलेक्झांडर सांगितलं, कळलं नसेल त्यांना बुधवार कळेल, पण हे त्याला लक्षात नाही आलं. आता खरे हसले लोक अलेक्झांडर करत होता. अल्कोहोलिक सनाच्या मीटिंगमध्ये मला कळलं की मला कशात आनंद मिळणार आहे ते शोधून काढायचे. दारू पिणे हे पाप आहे असं मला एकेकाळी वाटत होतं. अल्कोहोलिक सनामध्ये आल्यानंतर आजार कळला मला, आणि या सगळ्यातून मुक्ती जर मिळवायची असेल मला, तर ही जी 12 तत्व आहे या 12 तत्वांप्रमाणे जगणे म्हणजेच अल्कोहोलिक सनासला अभिप्रेत असलेले वे ऑफ लाईफ. आणखी काहीही वे ऑफ लाईफ नाही. वे ऑफ लाईफ शिकण्याकरता कुठेही पैसे नाही, कुठेही फी भरायची गरज नाही, कुठलाही स्पेशलिस्ट नाही, PhD झालेला माणूस नाही. बिग बुक काढायचं, पान नंबर 57 ते 64. आम्ही आत्मसंशोधनाचा मार्ग इथून सुरुवात करायची. पॅरेग्राफ परिच्छेद संपला, चॅप्टर संपला की संपतं. पान नंबर 64 पर्यंत काय शोधून काढायचं. मला राग येतो. कोणाचा राग येतो? साहेबाचा राग येतो. का राग येतो? तू भिकार तोटायचा, अमुक आहे तमुक आहे, का लिहून सगळं एवढं का असेल ते. मग तू काय केलं? मी साहेबाच्या समोर त्याची आयमाय काढली. साहेब आतमध्ये बसलेला असताना शिपाई, अरे भिकार कोण लोक शिपाई सांग साहेब हळू बोला. अरे त्याला ऐकायला जावं म्हणून तर बोलतोय मी. तो शिपाई म्हणतो साहेब तुम्ही बोंबला की चाललो बाहेर, तुमच्याबरोबर माझी नोकरी जाईल. अकलेचे वांदे असल्यामुळे आजही माझे प्रॉब्लेम्स बरेच आहेत. माझ्याकडे पैसे कमी आहेत, मला पेन्शन नाही आहे, मला शॉर्ट टेम्पर्ड असल्यामुळे कधी भडकतो, माझी भाषा वाईट आहे, मला बायकोशी मुलीशी सुसंवाद साधता येत नाही. कारण काल मी मुलीला भेटायला गेलो, मी 2-4 वेळा कालाची पप्पी वगैरे घेतली आणि नंतर मी बाहेर पडलं. थोडं 5 मिनिटं डिफरन्स झालं होतं मी म्हणून. नंतर मी बायकोला फोन करून झालं, म्हणलं आता कधी मला होत नाही. ते म्हणाला आता तू जरा माणसात यायला लागलेलं आहे. आईला बायकोनी 24व्या वर्षी अभिप्राय दिलाय, आता तू माणसात यायला लागलाय, म्हणजे अजून नुसती एंट्री झाली, गाडी तिकडे उभी आहे. मला वाटतं आणखी 25 वर्ष राहिलं तर कदाचित मी माणूस होईल. त्यामुळे ह्या जीवन पद्धतीवरती मला आणखी 25 वर्ष जगायला लागेल. मला ह्या 25 वर्षामध्ये याच्यापेक्षा चांगली प्रगती करता आली असती स्वतःमध्ये. प्रगती म्हणजे आध्यात्मिक, बरं आर्थिक नव्हे. नाही केली त्याची 2 कारणं आहेत. आम्हाला अशी ती सवय झालेली आहे, आम्हाला मिठी मारायची, नाही रे शिव्या सुटत नाही, नाही रे शिव्या सुटत नाही. शिव्या सोडलेले बरेच लोक आहेत. मी तंबाखू सोडली, सिगरेट सोडली, दारू सोडली, चहा सोडला, कॉफी सोडलं, नॉनव्हेज सोडलं, बाईची लफडी करायची मध्ये आल्यापासून बंद केलं, पैशाची लफडी बंद केली, हे बंद केलं ते. मग मला अजून मी माणूस नाही झाला, अजून मला शेरा अभिप्राय काय आहे आता माणसात यायला लागलेला आहे. आता सुरुवात आहे आणि रिटर्न एंट्री कधी पण होऊ शकते आपल्याला, बरं का. आजचा ओव्हर टाइमवर उद्याचा न्यूजवर आरामात होऊ शकतो. अल्कोहोलिक सनामध्ये आल्यानंतर मला कळलं की मला जर दारू प्यायची नसेल तर ही बिल्डअपला अभिप्रेत असलेली, त्याने 36 कलमांमध्ये दिलेली
12 पायऱ्या, 12 रुळे आणि 12 कॉन्फिडन्स. ते जसं जमेल तसं आपल्या परीने कुवतीने घ्यायचं आणि मरताना म्हणतील बरा नेला शेवटी सोबर होता. त्या दिवशी समजायचं की आपला अवतार कार्य संपलेलं आणि काहीतरी केलं त्याचा उपयोग झाला. थँक्यू. थँक्यू श्रीधर. थँक्यू दत्ता. मित्रांनो, हा पहिला जो आहे आपला पेशंट, ही दोन जी आपली स्पीकरची शेअरिंग झाली त्या संदर्भात काही प्रश्न असतील तर या पुढे जे चिठ्ठ्या आहेत त्याच्यावर प्रश्न लिहून द्या. ज्यांना ओपनली विचारायचं असेल ते विचारू शकतात, काही हरकत नाही आहे. पर्टिक्युलर कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर जेवण झाल्यानंतर साधारण